वसमत तालुक्यातील सेलू गावातील शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार विनंत्या करूनही प्रशासन दाद देत नसल्याने आता संतप्त शेतकऱ्यांनी थेट अन्नत्याग, उपोषण आणि आत्मदहनाचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. सेलू गावातील गट क्रमांक 124 आणि 121 मधून शेतकऱ्यांच्या जमिनींकडे जाणारा 12 फुटांचा हक्काचा पांदण रस्ता आहे. हा रस्ता मोकळा करण्यासाठी शेतकरी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. विशेष म्हणजे शासनाने या 2 किलोमीटर रस्त्याच्या खडीकरणाला मंजुरी दिली असून गेल्या वर्षी मार्च महिन्यात याचा पंचनामा सुद्धा झाला होता. मात्र त्यानंतरही तहसील कार्यालय किंवा प्रशासनाने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. हक्काचा रस्ताही मोकळा करून दिला जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. रस्ता तात्काळ मोकळा न झाल्यास तीव्र उपोषण आणि आत्मदहन करू असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना याने एसडीओ निवेदन देण्यात आले असून याच्या प्रती महसूल मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या निवेदनावर संजय गलांडे, राहुल गलांडे, परमेश्वर चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या संवेदनशील प्रकरणात प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाव भास्कर पांडू कुकडे, राणा सेलू, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आम्ही आमच्या शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता हे करायची 3 वर्षापासून सतत आम्ही मागणी करायली. त्यात ते मागणीला हे होईना. आमच्या जाण्या येण्याचा मार्ग आम्हाला मोकळा करून आमच्या शेती जाणारा रस्ता ते फोडल्या गेला म्हणून त्यासाठी दुरुस्त करण्यासाठी किंवा मागणी करण्यासाठी आलो शासनात. किती दिवसापासून पाठपुरावा करायचा? जवळपास 5 वर्षे व्हायलीत. हा, मग काय म्हणणं आहे? आमचा रस्ता 16 फूट झालाच पाहिजे. कुणी त्रास देते का तुम्हाला? हा, त्रास द्यायला म्हणून तर इथं आलो ना साहेब. किती शेतकरी आहेत? सगळे 50-60 येतात. त्या रस्त्यावर हा, जाणार. माझं नाव विष्णुकांत नरोबा गलांडे. मी सेलू या गावचा रहिवासी आहे आणि मी प्रशासनाला मागणी करायला इथे आलो. याच्यासाठी आलो की आमच्या गावातून एक पांदण रस्ता जातो, जो परंपरागत आहे, वंश आमची आजी आजोबापासून चालत आलेला रस्ता आहे. आणि त्या रस्त्यात एक शिक्षक असणारा व्यवसायानं अतिक्रमण करत आहे. जवळपास आजच्या कंडिशनमध्ये 3-4 फूट रस्ता कोरला आहे. गेल्या वर्षी पण कोरला होता. आम्ही सतत 3-4 वर्षापासून तहसील प्रशासनाला मागणी करतोय की आमच्या रस्त्याची विल्हेवाट, म्हणजे आम्हाला रस्ता पाहिजेत, व्यवस्थित पाहिजेत, पण प्रशासन दखल घेत नाही. हा, 2-3 वेळेस तक्रार केलेली आहे आम्ही, पण प्रशासन पंचनामा करतायत, वापस येत आहेत, त्याच्यावर काहीच होत नाही. याच्यानंतर तोडगा निघालाच पाहिजे. माझं नाव अंजली संजय गलांडे, शेलू या गावातली आहे मी. आमच्या गावचा रस्ता आहे शेतात जायचा, तो तुपकरी नावाचे आहेत. त्या आम्हाला जातावेळेस येतावेळेस त्या रस्त्याची खूप अडचण आहे सर. कारण त्या रस्त्याला जातावेळेस तर आम्हाला बिलकुल जाता येणार. आमची गाडी बैल जातात, आमच्या शेतात खत न्यावं लागते, कापूस झाला कापूस ते आणावं लागते, हळद आणावं लागते. शेतात जायला बिलकुलच रस्ता नाही. ते खूप दिवसापासून आम्हाला त्रास द्यायला. अगोदर रस्ता आमच्या सासू सासऱ्याच्या अगोदर आजा सासऱ्यापासून ते रस्ता होता, पण आता रस्ता नाही सर. ते 4 वर्ष झालं ते रस्ता कोरायलेत सर. आणि ते शिक्षक असून हे असे धंदे करायलेत. आज तुम्ही तहसील आले का? हा, आम्ही तहसीलात आमचा हक्क मागायसाठी चालू सर. आम्हाला इथं नाही भेटला. 3 वर्ष झालं आम्ही इथं तहसील मध्ये चक्रा मारायला, पण आम्हाला त्याचा न्याय भेटलाच नाही सर. आम्हाला इथं नाही भेटला तर आम्ही मुंबईपर्यंत जाऊ. माझं नाव प्रियंका विष्णुकांत गलांडे. आम्ही सेलूहून आलो. आम्हाला वावर वाट पाहिजे होती, रस्ता कोरायला येते. आमचा 16 फूट होता तर फक्त 7च फूट करून ठेवलाय. 3 वर्ष समस्या 3 वर्षापासून आहे. दरवर्षी रस्ता कोरायला येते. मग आम्ही कसं करायचं आता? काय मागणी आहे तुझी? आतापर्यंत काय निवेदन होतं? सगळ्याला दारू बाजू रस्ता कोरायला येत होते. म्हणजे त्याच्या जो पैसा नाही झाला ना, आमच्या जो पैसा नाही. शिक्षक आहे, शिक्षक आहे, लेकराला काय ज्ञान देणार आहे? तर आम्हाला एवढंच पाहिजे की आमचा रस्ता पाहिजे. आम्हाला दुसरं काहीही पाहिजे नाही. रेखा मधुकर चव्हाण. आम्हाला रस्ता नाही, आम्हाला जायला यायला वाट नाही, काही नाही. वाहन जाईन झाले, काही नाही. जरासा रस्ता कोरलेला आहे, पाय गेला तर समोर हे होतंय, पडतंय माणूस, हे होतंय. आम्हाला रस्ता पाहिजे. कोणतं गाव आहे तुमचं? किती शेतकरी येतात? 100 शेतकरी येतात. शेतकरी बकळ येतात तिकडं. मग ते कोणाला दबजणत ना, मास्तर आहे म्हणून सनी दाबादाबी करायलेत, हे करायलेत. म्हणजे आपल्याला हे नाही, भीती घालायलेत. पुन्हा मारहाण मग होती, असं होतंय.
शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला जाणं लागायले तिथून वाटणं हे आलंय शेलू. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.